गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतया नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, राव तोड। हे जया सागरचं गाजतया नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। होय काय काय तुला काय बोलायचं होतं ते मला बोलायचं। अरे ते जयाला कशाला बोलले, तू लावली का नाही जयाला मोकार? तुला मी नव्हतो का, मला बोलायचं ना। तुला बोलून बोलून तर मी तांबाट झार झाली, माझ्या तोंडाची चवना चव गेली। मध्ये मी म्हंटला मला कामाला जायचंय, काय नटतोय ही करून नटून, म्हटला मला मॅनेजरची पोस्ट आहे, कुठवर तो असं फसवायचा माणसाला। मग काय करू मीच काय तुम्हाला सांभाळाय पोसाय रिकामी आहे का? तुला 2 लेकरं, तू तुझी बायको, काम नको धंदा नको, हा? आणि बरं आहे तुझं आपलं काहीतरी, आपला फुल दाखवतो मला कामाला चाललोय आमटीकडे चाललोय, मी कुठवर पोसायचे तुम्हाला? बघ ना मग जाऊ दे ना, लावले हाकलून, मी नाही सांभाळत आता तुम्हाला। असं कुठं असतं वय गायला का काय? बर तू जाऊन दे, ते दुसऱ्याच्या लेकराला कशाला बोलायचं? मला हाणलं असतं, मारलं असतं, चाललं असतं, हा? मग आता लावली बाबा मी, मला नाही, मला सांभाळायचं आता, मला जमतच नाही। पण तुम्ही असं नव्हतं करायचं ताई, त्याला बोलायचं तो आपला आहे, ती लोकांची लेक माती आपली हिता आली, कशाला तिला बोलायचं काय? अगं मग त्याच्यामुळे तर त्याला कळल आपण काम धंदा केला पाहिजे, ते तू आपण स्वतःची जबाबदारी घेतली पाहिजे, दुसऱ्याच्या जीवावर कुठवत मी कुठवर ह्यांना पुरी पडणार आहे? सांग की मला। बरोबर आहे की तुमचं बी, पण त्याने बी काम केलं पाहिजे ना। मग आता मला हेच म्हणायचंय, आता बायकोला हाकलून दिले ना, ह्याने जिद्दीने काम धंदा करायचा आणि त्याची त्याने बायको आणायची, माझ्या जीवावर आणायची नाही। बरोबर आहे की तुमचं। आहे खरंच का? एकदाच माझं आहे, तू एकच माझं काम कर, फक्त एकदाच तिला आणायचं। परत तू म्हणशील तसा मी वागतो, तू म्हणते ना काम कर, कामच करणार। तुला माझ्या विश्वास आहे का नाही? ऐक की तू आहे ना आतापर्यंत असा गोड बोलून माणसाची खोड मोडतो, मला चांगलं माहित आहे। तू जबाबदारी सगळी घ्यायची, तू पहिल्यांदा कामाला जायचं आणि मग तिला आपण आणायला जायचं। तुझ्या जवळ नाही तर रुपया आणि नाही म्हणजे माझ्या जीवावर आणायची जायची। काम कर, कष्ट कर आणि मग मला म्हण चल लगे येते तुझ्या सोबत। आता दिदे तुला तर माहित आहे मग काय मी कसं आहे, मी तुला माहित आहे ना काम करेन का नाही, तिला सांग की तुला माहित आहे मी जायचो आणाय म्हणलं, तू माझा सासरा तर कसला आहे बाबा, बेकार आहे, मला मारला लय खडूस आहे, म्हणून तुला चल म्हणतोय। असू द्या आता एकदाच त्याचं ऐका, परत काय ऐकू नका, परत त्यांनी तसं केलं ना मग आपण त्याला चांगलं धू। अशा जो बारमाय असाच मला फसावतो, असाच गोड बोलून माझी खोड मोडतो, लय गोड बोले हाय, तुला माहित नाही गोड बोल्याचं दुकान आहे इथं। असू द्या जाऊ द्या, आता पहिल्यांदाच असं नाही त्यांनी पहिल्यांदा काम करायचं, काम करून त्यांनी स्वतःने त्याच्या कष्टाचे पैसे आणून माझ्या जवळ द्यायचं आणि मग मला चल म्हणायचं, मी लगेच आणा। बघाय बाबा करणार का काम? चाललो आताच कामाचं बघतो। बघ बघ पण कामाला गेले यायचं, आम्ही दोघी बी आणायचं असं, पण पहिल्यांदा कामाचं पैसे आणून हातात द्यायचं, तेव्हा आम्ही बी घर सोडणार, मी घर सोडणार, माझ्या पदरच्या खर्चाने अजिबात जाणार नाही। किती बी तू मला गोड बोल, मी नाही तुझा आता ऐकणार। बरं जा, बरं चालतंय जा, तुम्ही कामाच जा कामाचं बघ पहिल्यांदा। अहो काय ते मोबाईल मध्ये बघत बसलाय, माझा आवडलंय, चला की पडदिशी। कुठं? अहो कुठे माझ्या शॉपिंगला जायचंय मला। कशाचं शॉपिंग होता तुझं मध्ये आधीच? आता कशाचं शॉपिंग म्हणजे? सण नाही सूद नाही अजून काय नाही, तुझं मध्येच कशाचं शॉपिंग? आणि लग्नात विचारलं का काय तुम्ही? कुणाचं लगीन? अहो ती माझ्या आत्याच्या चुलत बहिणीच्या भावाच्या पोराचं लग्न आहे। म्हणजे असं किती लांबचं नातं जवळ आणलंय पण? अहो जवळच आहे ती माझ्या, लय माहितीये का, मला जायचंय पटापटा शॉपिंगला जायचंय, चला लवकर। कसलं काय सांगू नको, अशा महागाईच्या काळात लय लांबची नाती लय दाराची नसतात, जवळचीच भागावता जाम झालोय मी, कुठून आणणार पैसे? काय सांगू नका मला, पडदिशी शॉपिंगला चला।
कधी लग्न आहे? 8 दिवसांनी आहे. आणि मग अजून 8 दिवस आहेत की, बघू की 8 दिवस काय अजून 2-4 दिवसांना. अहो, ती काय सांगू नका मला मेहंदी आणायची, नवीन साडी आणायची, नवीन गळ्यातलं बी घ्यायचं. हे आता जुनं झालं या, नवीन घ्यायचंय. चला लवकर पटापट सगळं साडी. मिळेल, पण आज लय मला महत्वाचं काम आहे. तू काय मला सांगू नको, मी चालतोय मी. आता गो बाया. हो, मला महत्वाची मीटिंग आहे बारामतीला आज. आणि तुमच्या घरातली असू द्या की लग्न, लगेच मला महिनाभर म्हणतात की तयारी करा. ती जवळची असते ती तुझं कुठलं लांबचं काढती, असं फिरवून फिरवून चुलत आमकं मावस कुठलं काय. बघू नंतर तुझं ती लग्नाच्या साडी फिडेल. अहो बघू नंतर माझी. तुमचं का नाही माझ्या वयाची जीव नाही बघा. माझं काम म्हणलं की लगेच बघू नंतर. तुमची सगळी नातेवाईक जवळची, माझी नातेवाईक म्हणलं की लांबची. तू माझं काय डोकं हलवू नको. मला महत्वाची मीटिंग आहे, मी जाणार आहे आता बारामतीला. तू नंतर बघू तुझं. हा, माझं काम म्हणलं की बघू नंतर. असंच असतं कधी बी तुमचं. हा जा तू. हा, जा. माझं काम कधी आलं की बाबा असाच करतो. लगेचच मीटिंग आहे जवळची, आणि आमकं आहे जवळचं आणि तमकं आहे जवळचं. माझं कुठलंच काम जवळचं नसतं. गावात कोण दिसना महत्वाचं काम. आला का अर्जुन? इकडे काय करतोय इथं? लागलो येतात काय मला इथं हा कधी बसले? आजपासूनच लागलोय. लगा आपलं लय अर्जंट काम होतं कोराळ्याला, फक्त सोबत चल माझ्या. नाही मला बी बऱ्याच दिवसात काम लागले, माझं नाही जुळायचं. काय मला नाही जमायचं? लगा दोस्त आहे का दुश्मन आहे? लगा महत्वाचं काम आहे का म्हणतोय तुला? बरोबर आहे, पण मला बऱ्याच दिवसात काम लागले म्हणून मी कसं येणार. आता लगा तुला सगळा खर्च करतो म्हणलं की मी ह्याचा हा काय वाटेल तेवढी पी. फक्त एकदा ते 50,000 घेतले, आईनं कुठाना करून ठेवलाय माझ्या परस्पर. कोराळ्यातला माणूस आहे का आपला, त्याला पैसे दिले ती गोड बोलून नेला आईकडनं. त्यानं आपला माणूस म्हणून लका ती आईला चालवण्यात दाखवायला लागला. मग सकाळी आई म्हणली मला, अरे राखी तेवढं त्याच्या म्हणलं ती कोराळ्यातल्या पाहुण्याला पैसे दिले, घेऊन ये की तेवढं. मग जातो म्हणलं. हे तू सांग मी हा ह्याच झालं हा, पण आता ह्याच तर काय केलं? एक बाजू तू सांभाळ, एक बाजू मी सांभाळतो की लागा. नाही, मग माझं नाही ए, झालं. बरं आहे. चल जेव्हा बी सांगतो चल. पण कसं तिथं जरा रबाबाट बोलायचं. रॉकी शेट आल्यात म्हणायचं, आणि ती पैसे घेतल्याशिवाय आल्यात नसत्यात म्हणायचं. काय कोण आल्यात? रॉकी शेट. रॉकी शेट. चल बस, हार बस लवकर. तुला का असा खुश करतो हा. पण तिथं वजन वाढवायचं बरं का आपलं. मी हा. आहेच की. अगं मी आली माहेराला, पण घरी लय भांडणं झाली माझी आणि सासूबाईची. माझा नवरा लय चांगला आहे, पण सासूबाई आहेत ना त्या सारख्या मला घालून पाडून बोलत असतात. लय खर्च आहेत त्या सासूबाई, माहितीये का तुला? म्हणून मी आली इकडं माहेराला. अगं होतं की भांडण, घरोघरी भांडण होत्या, कशाला यायचं? हा, मग त्यांनी कशाला मला असं बोलायचं होतं? मी काय नाही केलं तरी मला अशा बोलतात घालून पाडून. जाऊ दे, मनात नाही करायचं, जायचं तिथंच आपलं. हा हा, जाते बाया माझे मी. लगा कुठल्या मोरतावला का सकाळ सकाळ तू एक भेटलाय का अर्जुन? एखाद्यानं फुकाट दिली म्हणून प्यायची का? इतकं पक्क उभा तर राहतय का? प्यायची ते पिलो की, पण आता जेवणाचं काय? जेवायसाठी चालू तुला माहित नाही वे? सागरची सासरवाडी आहे ती. आला का सासरा लय मान तुम्हाला. रॉकी बाय म्हणजे इतका लाड पहिल्यापासूनच. हा, मला लय भूक लागली. बघ तिथं काय आता थटार माथार बोलू नको, शांत बस. जेवणाचं बरोबर नियोजन लावतो मी. हा, मामाला नुसता आवाज देऊस तर हा, मामाला गीत 0 मिनिटात आणतंय मटण. हा चालते. हा चल मामा. आईला वहिनी काय करते इथं? वहिनी हा बोला की भाऊजी. बोलतो. बस बस. मामा दिसणार. मामा कुठे गेले? मामा शेतात गेल्यात. हाय का? किती मामा माझं लाड करतात राव आता. बर काय झालं? काय झालं नाही, पण तुमचं काय झालं? तुम्ही कसं काय इकडे आली? मी भांडणं करून आली. सासूबाईंची माझी जोराची भांडणं झाली, त्याच्यामुळे आली. सासूबाई संग का भांडणं झाली? मग त्या मला कशा बी बोलत्या त्या, काय बी बोलत्या त्या, त्याच्यामुळे आली मी. सागरला सांगायचं, सागरने मिटावलं असतं. ते काय ती लय भोळा आहे तर त्यांना नाही काय कळत. कशाचा सांगता सागर बोहळा, लपडी चोळा त्याची.
काय हो रे मग काय काय बी कसं म्हणताय काय बी कसं म्हणतोय मग काय तर तसं त्यांना नका बोलत जाऊ तसं त्यांचा किती जीव आहे माझ्या माहितीये का हे बघा वहिनी काय जरी झालं तरी दोस्तच आहे आमचा हम्म. पण जर आमच्या दोस्ताची जर अशी हालत होत असली बायकोची त्यांच्या तर चुकीच आहे ना ती हा ताई लय भारी व सागरची आहे मग लय भारी बर चला येतो आम्ही भाऊजी थांबा की माझं एक काम करा काय झालंय सासूबाईंनी माझा मोबाईल घेतलाय आणि त्यांना फोन करता येत नाही मला मी एक मजकूर लिहून ठेवलं तर तेवढं त्यांना देताल का देते देताल ना? मजकूर म्हणजे का कशावर? चिठ्ठी 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 द्या होय, त्यांना. बर 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 त्यांना चिठ्ठी द्या तेवढ्या देतो, मी त्यात काय घेऊन तेव्हा? आले लगेच हा 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 लवकर आ जरा हा आली आली सारं झालं खरं या पोटोबाचं काय करायचं अल्ला का काय मारायला लागलाय सोय थांब की जरा करतो की व्यवस्थित जरा आधी गेली थांब जरा चिठीच्या नावाखाली करून जेवणाचा बंदोबस्त अरे काय की मामाचा तर बोलायची बी गरज नाही मी करतो बरोबर तू झालं का वहिनी आले आले हा धरा भाऊजी बस की चालतंय एवढे द्या त्यांना मला फोन करायला व्हाय नाही सासूबाई मला फोन लावला की कट करते त्या राजाविषयी सोडून माझा विश्वास आहे ना हो हाय ना द्या ना. द्या तेवढ्या तुमचं काम करायचं नाही तर कुणाचं करायचं मग हा सागरकडे देतो टेन्शन घेऊ नका तुम्ही हा त्यांच्याकडे द्या सासूबाई देखत देत नाही बस हा हा चालतंय की होय मी काय म्हणतो तू आता एवढं सागरच्या जीवाभावाचं आम्ही दोस्त हा हा अरे आपण बी आता एकाच गावात राहतोय आता मामा असतं तर ही बोलायची वेळ नसते आली काय त्यांनी पळत पळत जाऊन मटण आणलं असतं 1 किलो आणि जीव घालून जेवण करून जावं म्हणली असती काय भाऊजी माझ्या संसाराची राखरांगोळी झाली तर तुम्हाला मटण सटणं खायच्यात वय तुम्ही दुधावर आलाय की हातात अंगठ्या गळ्यात चैन हॉटेल नाहीत वय इथं तुम्ही जेवाय मागायला लागल्यात मला अयो किती हा? बोलताय भिकाऱ्यावानी? भिकाऱ्या म्हणे काय आम्ही काय संसाराची राखरांगोळी केली तुमच्या हा अबो जिथं मामाचं तर पळत जाऊन 1 किलो काय 2 किलो मटण सुका रस्ता खाऊ घातलं असतं होय आहे का नाही मग काय मामात पाहिजे होतं हा मागच्या वेळेस आम्ही एकदा आलतो तुम्ही नव्हता तर कसला पाहुणचार केलता म्हणून आपलं आलो हा अब एवढं बोलत असत्यात होय मग काय तर एकतर ए चल बाबा काय उगं बिनला बोलणं खायचं ह्याचं ही चल लका काय म्हणावं ह्या बाईला हा लका मित्राची बायको आहे म्हणून ग बसलो लका इतका अपमान करत असतात होय खाण्या पाय काय ठेवले काय इज्जत छपाटच लागेल बघ तुला तर आता ही तुझ्या जेवणामुळे झालंय तुझ्या यायला दुसरं तुला हॉटेलला नेऊन तिथं 1500 घालवलेलं परवडलं असतं लका माझ्या दागिन्या काय हे हा चैनी आहे 3 भीक मागता का भिकाऱ्या म्हणल्या डायरेक्ट भिकाऱ्या रॉकीला आईला दाखवतो त्यांना चलतो आता ही रॉकी काय चीज आहे ना लका माझ्या संग पंगा हा चल रिपोर्ट घरी तर दिलाच पाहिजे लवकर लवकर पटकन काय काय चाललंय आधी दवाखान्याचा रिपोर्ट आणाय गेल तू होय हा बोला की तुलाच बघतो गेला का चल बारामतीला मीटिंग आहे महत्वाची काय 100 वेळा काय 12 काय जेवण आहे तवा अरे लय महत्वाची तू मेंबर आहे का कोण आहे ग्रामपंचायतचं गावाचं भलं बघायचं का आपलं बघायचं आपण आपलं जायचंय कुठे मिटिंगला पंचायत समितीत पंचायत समितीत होय. हो. पण एवढं मला रिपोर्ट तर देऊ दे मला बी साडी द्यायची हे काय साडी द्यायची पण मी बी थांबलो या घरी का द्यायची ए रॉकी रॉकी आला रॉकी थांबा थांबा काय सरपंच काम करा की आमचे काय काय काम एवढं साडी घरी द्यायची फक्त साडी हो का तुम्हाला काय आम्हाला जरा पंचायत समिती काम परत मिटिंग धरली या दोघं बी निघालो मेंबर आम्ही चाललो या काय राव सरपंच घेतले तर द्यायची साडी राव घरी तर द्यायची मला कुठं काम लावता? गावाचं काम महत्वाचं का तुमचं आपलं काम घरचं महत्वाचं गावाचं बघितलं पाहिजे का नाही तेवढं. दे तेवढी चल, साडी हा देतो हा आणि रिपोर्ट घरी द्यायचं माझ्या लोक काय बी काय ग्रामपंचायतीचा शिपाई आहे होय होय रे इकडे नाही ग्रामपंचायतीचा शिपाई आहे का मी आपण कशासाठी आहे तेव्हा एवढी तेवढी काम केली पाहिजेत अर्जुन महत्वाचं काम आहे आम्हाला बर बर देतो हा तुझं काय माझा रिपोर्ट घरी दे
लगा लगा जागीरदारी थाटला का इथले इथं बरं जाऊ द्या करतो तुमचं काय एकतर टेन्शन मध्ये आहे आम्ही त्या सागराच्या बायकोनं नाही तसला अपमान केलाय पैसे आणायला गेलो तुम्ही कोरड्याला उगा डोक्यात ती आहे जरा मूड चेंज करायसाठी 200 रुपये तुम्ही द्या आणि 100 रुपये तुम्ही द्या मेंबर अरे नासके साधारण भीक मागायची सवय गेली का नाही अजून तुझी हा म्हणे मी दुबईवरून आलोय आणि इकडून आलोय दुबईला काय केलं रे जाऊन तो मेंबर असलं बोलत नव्हता कधी आंबाट जार काय अरे पण तुझी पैसे मागायची सवय जाती का हा आलाय तसलं तोंड बघितलं का तुझं आरशात किरकोळ कर हा? किरकोळ कर हं? बघू आले जाऊ दे काय फुकट मागतोय जाऊ दे जाऊ दे हे बस आहे बाबा आपल्याला जायचंय मीटिंगला पण होय तिकडे काय दुबईला काय भीक मागायला गेलता काय ए लगा राव मेंबर एवढी आबरू काढ नका गावात नवीन अरे 100-200 याच्या काय सारखं बापन ठेवलेत होय हा राव तुमचं काम करतोय म्हणून मागितलं मेंबर पण शेतीला काही काही 1000 रुपये लागते तुझ जायला तुला म्हण हे दी एवढं दी बाबा आता काय सरपंच चला चला बारामतीला जायचंय या. तुम्ही निघा आम्हाला कुठं आडवा येऊ नका गाडी माग आडवी तो मारली आम्ही मारली वय आला तोंडवर करून इथं 200-100 मागाय आणि वाईट सरपंच लेवल ने बोलत लग माग लागायचं मी येतो लेवल बिवल बघ की तुझी बस हा करा चालू जाऊ का काही चालवा येत नाही गाडी साधी लोना फिना उतरा मी चालवतो उतरा मी चालवतो पाडल कुठं सरपंच काय छान आहे माहिती बस का हा उतर तू खाली एवढं मी चालू आहे ना काय ही बघा गाव गाडी चालू आहे ना गाव कसं चालवायचंय नका मोठं रान कुठली गाडी हातात असते त्यामुळे काय गाडी कुठली म्हणजे येणार हा गाव चालू आहे निघाला ह्यांना जायला एकदम व्यवस्थित माझ्या घरी रिपोर्ट द्यायचा माझ्या घरी द्यायची नक्की ना हा नाही तर मग परत का माझ्यासारखं किती फुटेज खाता निघा मग अरे जावा काय ह्यांच्या बापाला नोकर आहे मी का काय जिथं तिथं आत्मान माझ सारख्यानं पाणी घेऊन जीव दिला असता नको तसं काय करू मी आहे मी खबीर आहे त्याला लका त्या सागऱ्याच्या बायकोनी एक सकाळी डोकं खाल्लंय काय जेवण मागितलं तर तिनं लायकी काढली आला काही कालचा कुठला आल्याला मेंबर हा माझी अवकाट हा भीक मागत होता का म्हणतोय तिथं ती गेल्या सरपंच कुठ्या जुनल्या बाजारात ती साडी आणली असेल मला दे म्हणतोय हा आला का खर्चाला मागितलं म्हणून एवढा चोरा त्यांचा लका लका काम करायची थांब 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 चल रॉकीच्या नादी लागतात काही रॉकीची पंगा आता त्यांचा कसा घालतो दंगा नुसता बघतच राह दरी चल मेंबरच्या घरी जाऊ पहिले पाच घेऊन संध्याकाळी फुल पार्टी तुला काय ए काय मागाल ती संध्याकाळी जेवण ना चल अजून एक फुगा मार मस्त पैकी जाऊ चलो मेंबर के घर हा कुठं गेले ही मेंबर एक काय माहिती मला तर म्हणलं उरकून बस कुठं बसले होते जायचं होतं जरा बाहेर बाहेर कुठं जायचं होतं तुम्ही कुठल्या कामाला नाही ते बोला बाहेर कुठं जायचं दुसऱ्याच उचापत्या कशाला करताय काय एवढे गुड न्यूज घेऊन आले तुमच्याकडे वहिनी कसली गुड न्यूज आता राव सोन्यावानी दिवस येणार आहेत तुम्हाला सोन्यावानी म्हणजे आता काय झालं चौकात गाठ पडली कुणाची तुमचं मेंबरची चौकात गट पडली हा. फोन का उचला नाही माझा काय माहिती तीच सांगते तुम्हाला सरपंच ती कुठं तर पंचायत समितीत फोन आलता म्हणून गेले होय आणि लय अर्जंट काम त्यांचं काय चाललं होतं काय मला वाटतंय सरपंच पद मेंबरला ह्या वेळेस मिळणार म्हणजे मिळणार आणि सरपंचाला सभापती पंचायत समितीत एवढा तोराने गेल्यात म्हणल्या करा मग काय आहे ना सुद्धा तू हा हा खरं बोलताय का पण? ह्याला इथला की हे काय खोटा होय बोलणार अर्जुन दादा हो खरं सांगतोय हा आणि मला म्हणजे हे जाता जाता तेवढं एवढे मेंबरीन बायक द्या पण म्हणजे काय आहे हे
काय आम्ही काय वाचत बसलोय तेव्हा दिला असेल कोणतरी एखादा अर्ज फिरज काहीतरी गावात. आपण तोंड वर करून गेले तर मला सकाळी म्हणलं पिक्चरला जाऊ आपण. जातील की आल्यावर जातील की संध्याकाळच्या शोला जायचं. आता जायचं म्हणून काय नडलंय होय. आपण मी उरकून बसली या. येत्याल मला वाटतं आता दिव्याची गाडी घेऊन येतात का काय. बरं चला येऊ का काम आहे ते भरपूर. पण ती चिठ्ठीत काय तेवढं सांगितलं असतं. काय तुम्ही बोलताय निघालेल्या माणसाला. आता आम्हाला माहित आहे चिठ्ठीत निघालेल्या माणसाला काय तारखीच्या कामाला चाललाय तुम्ही. लय काम असते त्या रॉकीला आणि अर्जुनला दोघं म्हणजे लय कामाची माणसं आहे आम्ही. हा चला येऊ का. अर्जुनाच्या हातात काय आहे? ती होय काय ते त्याचं पर्सनल असेल. काय लिहिलं असेल बाई अर्ज बघतेच काय लिहिलं. प्रिय माझा राजा तुझ्याशिवाय मला करमत नाही. लवकर ये मला भेटायला. कुठल्या सटवीने लिहिली असेल बरं. जाळ झाला ह्या नेंबरचा. हा पिक्चरला नाही म्हणला तर तोंड वर करून कुठं गेलाय काय माहित सकाळपासून. चिठ्ठ्या येतात सटव्यांच्या घरी पार. हॅलो हा कुठे आहे तुम्ही. ग्रामपंचायत मध्ये. घरी या नाही तर ग्रामपंचायत सुद्धा तुम्हाला पेटून टाकेन मी. लगेच आला पाहिजे तुम्ही आत्ताच्या आत्ता. काय झालंय या की घरी सांगते काय झालंय या. पिक्चरला जायला टाइम नाही आणि तर बायांच्या चिठ्ठ्या येतात घरी पार. बायको कशाला केली या. साठव्यांच्या चिठ्ठ्या पार घरी येतात. अर्धा तास झाला अजून कसं याय ना बरं. काय झालं बॉम्बला एवढी. कुठे गेलता हो तुम्ही. पंचायत समितीत कुठं एवढी काय झालं बॉम्बला तुला. अहो आता म्हणला ग्रामपंचायत मध्ये. अगं हा ग्रामपंचायत मध्ये. ही चिठ्ठी कोणी पाठवली तुमच्यासाठी. कसली चिठ्ठी. अहो ही बघा की कुठल्या सटवीने पाठवली. प्रिय माझा राजा मी तुझ्याशिवाय झोपू शकत नाही जीवू शकत नाही. हा तुला कधी चिठ्ठी दिली मी. तुला कधी चिठ्ठी दिली. मग अहो मला कधी चिठ्ठी दिल्याचं महत्व नाही लय. मग चिठ्ठी कोणी दिली सांगा. तुम्ही चाळ गावापासून चालल्यात ती सांगा मला. अगं तुला ही कोणी आणून दिली ती पुढचं पटापटा बोल नको. अहो त्या दिवशी काय घेणं ते नाही तुमचं कोणी का द्यायना. मग आणून नाही देणं ना घेणं बाहेर ती म्हणतात ना. अहो ही चिठ्ठी माझ्यापर्यंत पोहोचली नाही ही लय महत्वाचं आहे. कोणी दिली ही नाही महत्वाचं. पण ती चिठ्ठीचा माझा काय संबंध नाही. मी सरपंचाबरोबर पंचायत समितीत चाललो होतो. अहो तुम्ही काय बाहेरची कांड करताय ना ती सगळं माहितीये मला. तुम्हाला असं वाटतंय काय संशय. तुम्हाला वाटतंय का मला काय कळत नाही. वाटतंय का तुम्हाला. बायको मी मुस्काडी दे ना ठेवून मी आता. त्या बरं मुस्काडी ठेवून साठवी ठेवली ना बाहेर त्याच्यामुळे मुस्काडी. माझा मी तुला चिठ्ठी कोण दिली आणून तेवढं सांग मला. माझं मी बघेन ना म्हणजे ठेवली तुम्ही. का डोकं हलवती माझं आता. चिठ्ठी दिलीच कोणी ही सांगा तुम्हाला. तुला कोणी आणून दिली ही सांग मला. ती महत्वाचं नाही मला दिलेली. तुम्हाला दिली कोणी ते महत्वाचं आहे. अगं पण तुला आणून दिली कुणी ही सांग. अहो तुम्ही गावाची कामं करताय ना. मग असल्या टवळ्यांच्या चिठ्ठ्या येतातच कशाला तुम्हाला सटव्यांच्या. अगं सटवीन बिटवीन काय अजून आयुष्यात तुझ्याशिवाय कोणच नाही मला. खरं काय तो म्हणतात ना चेहरा भोळा आणि लपडी सोळा असलं काम झालंय तुमचं. आता इतके दिवस तर नव्हती लपडी केली. आता इथनं पुढे केलं कळन तुला. मग आता ही चालू नाही काय लपडी तुमची. नाही म्हणायची चिठ्ठी कोणी आणून दिली एवढं सांग मला. अहो तुम्ही लय साजूकीचा आणू नका बोळ्यान दूध पेत असल्यावानी. मला राहायचं नाही तर अजिबात असलं तुम्हाला चालू धरा ही चिठ्ठी. ही चिठ्ठीचं काय काय कळलं मला. का मी कुठल्या बाईला चिठ्ठी दिली नाही. कुण्या मला चिठ्ठी दिली नाही. काय कळलं नाही माझ्या बायकोचं. एवढी सोन्यासारखी बाई गेलं नाही अजून. चालू घेऊन इथं उभा राहिलाय बाई. जातो लवकर जा नाही तर काय खरं नाही तुमचं. चाललोय आता. आणि इथं माझ्या दारात उभं राहायचं नाही का सटवीच्याच घरी जायचं. काही कळा नाही बाबा मला. पाटलीन बाई हो पाटलीन बाई. काय रे रॉकी ये. आलं ये अर्जुन बी आलाय काय दादा. ये मग आता काय अर्जुन माझ्या बरोबरच असते कधी. बस बघा ये. हा दमाने हा बरं नाही जरा त्याला. होय हा होय हा ही सरपंचानं साडी दिली तुम्हाला. अगं बाई आणि मला काय माहित. म्हणले पाटलीने साडी दे मी पंचायत समितीत काम आहे अर्जंट म्हणले घेऊन द्यायला आलो. अरे चुकू बिकून आला चिल रॉकी तू. आता काय करावं काय मला याड फीड लागलाय थावा चुकून द्यायला. अरे पण मला का तू दिल
राखी मला- साडी आता आहे का तुम्हाला साडी आणि राखीतला बी फरक कळला ना? अहो, साडी आहे. हो पण का दिली तू मला साडी आता बघितलं का अर्जुन आखरीत आहे का नाही? आता त्यांचं काय आपल्याला काय माहित तुमचं म्हणजे काय कसं पाय दिली काय दिली होते लडक्या बहिणीची भेट दिली असेल म्हणजे अंदाज मला काय माहित पण होय हा पाटील कुठं आहे ती? हाय तर की आतमध्ये आहे होय. हो होय हो राम राम काय नक्की? बसा की काय आलंय अर्जुन दादा बसा बसा तर. काय म्हणतात आज 2-2 पंचे आपल्या घरी पाटील तुमचा राव आशीर्वाद किती आहे आमच्या दोघावर राव तुमच्यामुळे आम्ही आहे पाटलीनबाईचं आहे आता पाटलीनबाईचं काम होतं म्हणून आलो आम्ही. पाटील बाईचं काय काम होतं? अहो ती काय साडी दाखव साडी ही सरपंचाने दिली म्हणजे पाटलीनबाईला दे म्हणून. कुणी? सरपंच आपले. पण सरपंचाचं काय कारण पाटील बाईला साडी द्यायचं? हे बघा तुम्ही मोठ्या लेवलची लोक आम्हाला तुमचं राजकारण काय करायचंय पाटील मला दे म्हणलं ऐकायचं काम आहे आता मी एक तर गावात नवीन आले बरं अर्जुन काय म्हणलं सरपंच काय म्हणलं पाटील बाईच्या घरी साडी नेऊन दे. बघा आहे का? अर्जुन पण पाटलीन बाईला साडी द्यायचं त्याचं कारण काय? मग मी पण तेच म्हणते आता हे बघा मला द्यायचं होतं जी काम तुम्हाला सांगितलं होतं ते केलं बरं, ठीक आहे. देतो आम्ही. हा, ठीक चला अर्जुन आपलं काम आहे बरेच आपल्याला चला येऊ का हा हा जा, जा, आशीर्वाद जा. ये तू ये. आशीर्वाद आशीर्वाद हा होय ग ही नाटक तू का बसले लावले? अहो मला काहीच माहित नाही व अहो मी कशाला कोणाचं काय करेन ते नाही पण तू कवा बसले तुझे लफडे चाललेत? फिपडा काय नाही तसलं अगं तुला चांगली चांगली म्हणलं तू माझ्या कळत ग कट्यार खोपसली कट्यार अशी बाई नालाय का तू नालाय अगं काय असल्याशिवाय बाई ही साडी तुला त्यांनी दिली. अहो नाही त्याचा माझा काही संबंध त्याचा गोळा उठला त्याला माझा त्याचा काय संबंध नाही फोड उठेली का दिली काय माहिती अगं संबंध असले तू शिवाय तुला साडी दिली का त्यांनी? अहो मला काय नाही यातलं माहिती बरोबर त्या सरपंचाकडे पण बघतो तुझ्याकडे पण बघतो तू चल त्या सरपंचाच्या घरी जा त्या फोड उठ्याच्या घरी चल तू पण चल माझ संग हा, चला. दे ती साडी तू. आय मी काय म्हणतोय आता हो सकाळी तू गेलोय कामाचं बघाय तुला तर माहित आहे पण मला आता काय झालंय पोरांची लय आठवण येते असं करू की जय आणू की पोरांना आणि जयाला आपण तुला पोरांची नसेल आठवण येत तुला बायकोचीच आठवण येते आणि काम तर तुला वार माहित नाही घालणार तू नुसता काय करतो गोड बोले आहे गोड बोलतो आणि तपीला पळावतो एवढं तुला लय वारी जमत आणि मग आता नको होय तिला आणायला जयाला आणायची की लग्न तुझं करून फसली आणि वाटुळं केलं ती तसली पांढरी पाल घरात आणली सगळीकडनं वाटुळं चाललं हा काय असं कुठं म्हणतात का सागर ए सागर ताई हा कोण आहे का नाही का हाय की काय रोकी काय नाही ये की अर्जुन हा बस ये. काय होय कसला कालवा चाललाय बाहेर ऐकू येत होता कशाचा कालवा हे काहीतरी कसं सांगतो रे तू बरं अरे कोणाला पैसे नाही गेल तू हे काय ही अर्जुन होता की माझ्या बरोबर हा बर मग काय ते पैशाचं काम झालं नाही पण आता आम्हाला माहित नाही होय तू सासूरवाडी गेलो मामांना भेटायला तुला का जयवणी कुठं आहे ती म्हणजे आल्यात का नाही मग ती जयवणी ते दिसलं शोकत बसला मला एकदम अरे बरं जयवणी कसं काय येतं म्हणलं काय काय झालंय का काय झालंय की आमच्या ह्याच्यात ना खूप जायची गरज काय मला एवढं म्हणायचं ही चौकशी करायला का इथं तू ताई आता कोणाचा ना कोणा काढताय ताई ती जया म्हणजे तुमची सून मला म्हणली बाबा आलाय तर माझं एक काम करा म्हणली आणि काय पाहुणचार केला अयो होय कसलं कचकटून जेवला एक नंबर हे मटण बिटन आणलं लगेच हे केलं ती केलं हा सुक रसा हे सापरून मारला एकदम ती मला काय कळते सांगू नको तुझं काय काम असेल तेवढंच बोल मुद्द्याचं काय म्हणजे एवढं काय विशेष नाही पण राव काय तुमच्या सुनेनं राव काय आमचा पाहुणचार केला ए 2-3 वेळा सुक वाढलं ह्याला सापरून हाणला आम्ही बी अय नाद बरीच काय म्हणा बरं का काय म्हणजे तुमचं कसं का म्हणजे ही पण जया वहिनीच्या हाताला काय चव आहे राव अजून जिरलं नाही जिथं सांगत्यात तिथं ना तिथं भूत जमत्यात सांगत्यात तिथं जमत्यात भूत तुम्ही खाण्यासाठी ते खाण्याच्या मागची खादाडी अवलाद अहो ताई खाण्यासाठी नव्हतं गेलं माझं पैसे होतं ते आमच्या आईनं उद्योग माझ्या डोळ्या मागे केलता ती वसुली करायची तू बाबाला कुलप लावून गडप झाली ती कुठं मग म्हणलं चला बाबा आपल्या सागरची सासू म्हणून गेलो आणि हे काय
ती वहिनीनं फक्त काय म्हणली एवढं आमच्या नवऱ्याला द्या म्हणली, म्हणजे सागरला द्या. नको बाबा, काय काय माहिती कशाला बघतोय आम्ही. चालतंय ताई, येऊ का मग? हा ये. अरे माणसाला पाणी पिणे तर उन्हात आणत एवढं काम घेऊन आलंय, बोलावं जरा. काय नाही पाणी नाही काय नाही जा. चल, तुला म्हणलं होतं पाणी पिणे मागत जाऊ नको म्हणून. चांदा मरायला लागला वय. चार गलास पाणी प्याला की पिते. असं काय 10 कोसावून आलाय, बघितलं तर हेतल्या हेत हाताच्या अंतरावून आला इथं पाणी प्यायला. जा की तिकडे जाळ कर पाणी प्यायचा. बघ रे, खऱ्याची दुनिया नाही का, पाक उन्हानं काळ पडलं मी का, असल्या उन्हातनं घर उन्हातला का द्यायला आदवीला काही. चला जाऊ द्या, काय बोलणं तर तिथं आत्मानच होय ना. चला येऊ का ताई? जा जा. निघायचं बघ. जा, चल निघायचं बघा. चल निघ. आला हित गेला का काय? गेला. काय आहे ग? रिपोर्ट आहे का काय? दवाखान्याची दिसते. हा सिरियस? कोण सिरियस? आणि कोराड्याला गेला नव्हता होय. येता येता नाही म्हणला जयाकडे गेलता. मग जयाच्या चित आणलंय काय जयाने काय करून घेतलं का काय? अयो आता अवघडच झालं गडे. आता माझा तर तू सासरा तुला माहित आहे, तिला जर काय झालं असेल ना तर माझं उंबऱ्यावर मुडकं तोड लागा असला डीजे आहे. तू माझ्या हाताला माझ्या काळजाला घरा पाडलाय ग. आता कसं काय करू? आता हो तुला सांगतो, सरपंच पाटील आता रॉकी, त्या रॉकीला माझा मामा मानतो. ह्यांना घेऊन गेल्याशिवाय काय मला खरं नाही. त्यांना घेऊनच जाणं तिथं गरजेचं आहे. नाहीतर आता माझं काय खरं नाही. जयाने काय करून घेतलं का काय? चला मला फक्त का नाही खरं चला तुम्ही बघू. हा करा करा. बघतो तुझ्याकडे. कराच. नाही मी तिच्या पण वाड्यात बघतीच. उलटी केली ना. हा. हा. चल तू. ए सरपंच, सरपंच का ग बाया, कोण आहे? अगं कुठे गेला करणीचा देवता? अगो बाया, असं का बोलताय तुम्ही माझ्या सरपंचाला तरी? काय तुझा सरपंच लाडाचा दुसऱ्याच्या बायकांना साड्या देतो या? हे धंदा करतोय सरपंच? हा, साड्या देते? अहो असं काय म्हणताय? काहीतरीच उगाच नका बोलू. मग हे कोणी दिल्या त्या साड्या? कोणी दिल्या त्या? आता मला माहिती आहे, मी घरात. सरपंचाने दिली ही साडी. सरपंचाने दिली. असं बायांना साडी देतो वय तो? हा, घरी जाऊन एकमेकांच्या बाया बघू. येऊ दे त्याला फक्त इथं. त्याला तोडून टाकणार, तोडूनच त्याला. सरपंच असून तू कुणी तू तोडून टाकणार त्याला. अहो जरा शांत व्हा. पण मी सकाळी साडी मागितली होती, पण मला नाही दिली ह्यांनी, आणि तुम्हाला बरी आणून दिली. हा बघू दे बरं, येऊ देत आता ह्यांना. असं वय करतात ही गावात जाऊ ना. तिथं मी म्हणती साडी आणा. कसली तुझ्या नवऱ्याला घाण सवय आहे लोकांच्या बायकांना द्यायच्या साड्या? लोकांच्या बायकांना साड्या? अहो नाही हो, ती लय हो. अहो दुसऱ्या तांदळासारखं. पण नका नवऱ्याची बाजू तुम्ही. शेफ सांगू काय? तुमचा सरपंच गावात काय करतो ना, त्या फाकड्याला माहिती आहे. पण आज माझ्या घरापर्यंत आला होय तो. माझ्या घरापर्यंत बघतो त्याला. मला बघा करणीचा देऊ त्या. बाया बाया, तुमचं खरंच असेल. काय पाटील, काय वारकडे काय आला? तुमचीच वाट बघ. काय झालं? ग्रामपंचायत समोर नागडे उघड्या पडून मारेन. पाटलाचा नाद करू नका. माझ्या बायकोला साडी दिली वा तुम्ही? कोणी दिली? तुम्ही दिली साडी. अहो नाही काय पाटील, तुमचा गैरसमज होतो काहीतरी. अहो कशाचं नाही कळशी. बघा साडी घेऊन आले ती. मी साडी मागितली तर लाज नाही तुम्हाला अजिबात? मला साडी घेऊन दिली नाही तुम्ही. अगं ही साडी वय, ही साडी पाटील ऐकून घ्या, ऐकून सोडा. काय लोकांच्या बायकांना असं तुम्ही साड्या देता वय? ही साडी मी माझ्या बायकोसाठी पाटील, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ही साडी मी माझ्या बायकोसाठी आणली आणि त्या रॉकी पशी दिली होती घरी द्यायला, आणि ही तुमच्या घरी दिली. बघा त्यांनी, ही काहीतरी चुकीच झाले. हो बघ. अहो बघा पाटील, तर मी म्हणलंच होतं का नाही माझा नवरा नाही तसा म्हणून. बघा माझ्यासाठी घेतली साडी, मग आमच्याकडे कशी चुकून आली? आता सांगितलं की त्यांनी. त्या रॉकीने दिली, रॉकीने तुमच्या घरी आणून चुकून. बघा मी घरी द्यायसाठी दिली ती. हो सरपंच, माझा परपंच वाचवा. काय झालं? अहो कुण्या काय माहिती घरात आमच्या भांडणं लावल्या, चिठी आणून दिली या घरात. कसली चिठ्ठी? आजपर्यंत बाईच्या तोंडाकडे कधी बघितली का वर नजर करून? म्हणजे काजल पशी दिली चिठ्ठी? कुणीतरी आणून दिली काजल पशी, आणि काजलने अक्षर नाही तसं मारती. तुला प्रपोज केलं या?
अहो घरात हाकलून दिलंय, लाकूड घेऊन माग लागली होती आता. बघा की होय की मग काय तर. थांबा मी काजलला फोन लावून बोलून घेतो. दर चिठ्ठी. आणि नाव बी सांगा नाही ती कुणाचं ती. फोन लावतो. हॅलो काजल कुठे आहे? घरी का? ये ये माझ्या घरी ये. माझ्या जरा काम आहे तुझ्याकडं. ये 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 पटकन ये. ये आहे काम ये. सरपंच हो सरपंच, अहो तुमच्या घरातली भांडणं मिटतात का? आणि गावाचं तुम्ही मिटवायला लागला. वार सरपंच. हा मिटवणार, तुम्ही शांत बसा. काय हो सरपंच? लाकूड घेऊन लाकूड काय प्रॉब्लेम झालाय ते ऐकून घ्या. काय झालंय? चिठ्ठी आवरी कोणी माझ्या नवऱ्याने काय कांड केलंय तुम्हाला माहितीये का? काय केलंय? चिट्टे यायला लागल्यात पर बायांच्या घरी. काहीतरी गैरसमज असेल. खरी चिठ्ठी कोणी दिली, काय झालंय, कुणापाशी तुम्ही इकडे दिली? या. जा मला जायचं तिकडे. बंद काय करू नका. शांत शांत राहा. काय झालंय ते नीट ऐकून घ्या. आणि नंतर मग गैरसमज काहीतरी असेल, तुम्ही थांबावाय थोडा वेळ. असं तर गैरसमज आहे, चिठ्ठीत सगळं कळलंय अगोदर मला. शांत व्हा. आईला नेमका गावात काय घोळ चाललाय हेच कुणाचं कुणाला कळणार. आता साधारणतः कसं झालं? सरपंच आता काय झालं तुझं? माझ्या बायकोचा रिपोर्ट आहे, सिरियस लिहिलंय. तुम्हाला तर माहित आहे पाटील, आईची आणि तिची भांडणं झाल्यात. ती गेली निघून माहेराला. तुम्हाला माहित आहे माझा सासरा कसलाय. तुम्ही पाटील, तुम्ही आणि रॉकी ही दोघं तिघ चला माझ्या बायकोला बघून येऊ. नाही बसा. ही रिपोर्ट आहे का नाही, ही काजलकडे न्यायला लावलं होतं रॉकीला. ही चिठ्ठी तुला आणली, कुणी द्यायला लावली? मला होती रॉकी भाऊजीने आणली होती चिठ्ठी. सागर हे रिपोर्ट तुला कोणी दिला? आणि रॉकीनं अर्जुन दादा आलता आमच्या घरी. थांबा थांबा थांबा, आत्ता कळलं काय घोळ चाललाय ते. तुला चिठ्ठी कोणी दिली? ती रॉकी भाऊजीने अर्जुन दादा आलते. आणि तुला रिपोर्ट? ते अर्जुन दादानी ना रॉकीनच दिलता की. माझ्या बायकोला साडी बी रॉकीनीच दिलती, रॉकीनीच. हे सगळी करामत आहे का नाही ते रॉकीची आहे, रॉकीची. खरंय बघा अण्णा तुमचं. थांबा आता मी एक आयडिया करते. काय आयडिया करणार आहे? अहो थांबा तर तुम्ही. बरं का पण उचल नाही अजून. हॅलो हा रॉकी भाऊजी कुठे? अहो आमच्यासाठी तर तुमच्याकडे सारखाच वेळ असतो, पण आता माझं एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. अहो मी सकाळपासून उरकून बसलीये, पिक्चरला जायचं होतं. नेंबर होय? नेंबर कुठं गेलंय गावात काय माहिती. मी आवरून बसले. या तुम्हाला जेवायला सांगते, तिकीट काट, सगळं खर्च मी करते. घरी या पण लगेच तुम्ही. हा ठेवू का? काय म्हणले तू? म्हणलं का? हो येतो म्हणलं की. अहो असं काय आलं नसतं ती, त्याच्यामुळे ही आयडिया केली. बरं झालं बरं झालं. चला घरी. शेवटी बायको कुणाची? बायको कोणाची? तोंड बघितलं का चला आरशात? चला चला घरी. चला चला. हे ग प्रिया, रॉकी आल्याशिवाय ह्यो काय घोळात गोळ नेमका झालाय कळणारच नाही. कुठं किरडीवाला तार पडलाय काय माहिती. 10 मिनिटात येतो म्हणला खळगुटा झाड तोंड घेऊन, अजून येई ना. या इतका खुश आहे ना आज अर्जुन. काय झालं माहित आहे का? मेंबरनीचा फोन आलता मला. काय म्हणले माहित आहे का? माझ्या संग रॉकी पिक्चरला चल. मला विश्वासच बसना. म्हणलं खरंच म्हणताय का? हो तर मेंबरनी कुठं बाहेर उलाटलाय. पण आता अशी जी मजा करतोय, आईस्क्रीम बिस्क्रीम खाऊ घालतोय. मला वाटतं फिदा फिदा झाली काय पाहिजे. मग संग चल कळते मला काय. नका ह्या मेंबरीनं काय सगळ्या गावाची तिकट काढल्यात का काय? चल गप, काय तर कान दिसतंय. चल अजून कसं आहे ना रॉकी? आलाय रॉकी. बघ मेंबरीन बायचा स्वभाव बघा असा आहे. अख्ख्या गावाचं तिकीट काढलंय. का बन एवढी का सभा कसली भरली? काय बांधकडे बस तर आधी. हा रॉकी बाळा, हा बोला की. साडी तू कोणाला दिली? कुणाला म्हणजे
सरपंच आता मग करू नको नाही तर मुसकाडीन बघ. ते सरपंचानी हे सरपंच बायला द्यायला लावली होती. दे दे हा. आणि कोणाला दिली का? दिली कोणाला? आयला असं झालं का? मी घरी द्या सांगितली, तू दिली कोणाला? ह्यांना दिली बहुतेक ह्यांनी. कुणी दिली? नाही कोण आलत घेऊन? सरळ अरे बोलतो नाचक्या तू मला घेऊन आलताच की. काय माझी तब्येत बी जरा बरी नव्हती त्याच्यामुळे बहुतेक झालं. बरं कोणाला दिली सांगे आपण? हा पाटणबाईच्याच घरी दिली. अरे काय तुला म्हणलं तर नाही नीट सामान कोणाला द्यायचं आठव म्हणून चांगलं जिगान गेला हे म्हटलं मला. अय रॉकी हा. ती साडीचं जाळ कर. हा. पण रिपोर्ट द्या कोणाला सांगितलं होतं तुला मी? रिपोर्टचं पण गोळ का तुझ्याला का चपलीनं तोंड हाणलं पाहिजे बरं का अर्जुन. तुला मी हे त्याचं नाही, तू नीट सांग की नीट. त्याचं तोंड हाणतोय चपलीनं, ती पिलंय, त्याला आणलंय पाजून, आणि त्याचे काय गोळ घालताय तू? अरे पण बाबा त्या साडीचा जाळ झाला, त्या रिपोर्टचा जाळ झाला, पण त्या चिठ्ठीचा काय गोळ आहे? हा चिठ्ठी. अरे काय गोळ आहे? सांगतो का कसं काय सरळ? अरे ते हे बघा सरपंच बाई तुम्ही आता गावचं 22 सरपंच आहे म्हणून तुम्हाला आतली गोष्ट सांगतो मी. होय ना? सकाळी काय झालं माहित आहे का? मी गेलतो काय टीव्ही झाला काय तुम्हाला बघितलं का? तुम्हाला सरपंच पद म्हणलं की लगेच पोटात दुखतं गावाच्या. मग काय तर झालं काय? मी कोराळ्याला पैसे आणायला गेलतो, आमच्या आईने दिलं पाहुण्याकडे. मग तिथलं काम झालं, म्हणलं चला सागरच्या घरी जावं. घरी गेलो वहिनी नाही तसला पान उतारा केला का वाचा गेले का तुझी सांगती काय म्हणली आपल्याला? काय म्हणली वहिनी आपल्याला? हा काय म्हणली? शुद्धीचा हे सांगा येता भिकारी म्हणली मला, म्हणली का नाही? म्हणली की हा मग ही डोक्यात आलं बघा, म्हणजे भिकारी भिकारी आहे बाई. हायच तू. रिपोर्ट कोणाला द्यायला लावला होता मी तुला? गप्पा मेंबर लय पुढचं हाण नका. आता हे का ही बी जाहीर तुमचा नवरानी गाठ पडलाय मला चौकात प्रेमानं गुढीनं म्हणते का नाही एवढा रिपोर्ट दे. मग काय दे तू म्हणलं बरोबर काम करतो म्हणलं. एक 5-50 कोणाला अपेक्षा नसती मागायची. मग काय द्या पाहिजे? अयो सरपंच बाय ओ आबरू काढली ओ ह्या हराम म्हणजे ह्या मेंबरनं मला दुबईत काय भीक मागत होता का? 5-50 मागाय भिकारी का काय तुम्ही? हात पाय धंदाकट दिलेत की देवाने काम करावा की. अगं पण द्यावाच आता एवढं काम नाही लय तोऱ्यात न कोचरून बोलू नका. कामाला आहे का मी ग्रामपंचायत का तुमच्या घरी करायचं काय? कामात का सांगितलं मला त्यांनी? मग अहो ती उद्या शान खा म्हणे तुम्ही खाताल का? मी तुमच्या नाही आम्हाला सवय तसली काय बी खायची. सरपंच बाई असं तुम्हाला लय पागुळी देऊ नका, असं गुळगुळीत बोलू नका. स्वतःला धरून चांगलं बघितलं 22 सरपंच पण तुमच्या मध्ये लागलं दुखायला. कोणाला टीव्ही होतोय, कोणाच्या पोटात दुखतोय. ती जाऊन ती चिठ्ठीचं सांग, तू काय लागला टीव्हीच ह्याचं चिठ्ठीचं काय? चिठ्ठीचा गोळ काय? ती चिठ्ठी बघा ह्यांच्या सुनबाईनं दिली ती कायच्या. हा तुला दिली ती हराम खोरा चिठ्ठी काय? आता मी कशाला वाचत मग तोंड घेऊन आमच्या घरी कशाला घेऊन आला? काय माझी आबरू घालवते ती म्हणजे ह्यांची कशी जिरवणार? जिरवायसाठी चांगला आबरू घालवायला 10-5 रुपये दिला असतं तर कशाला झालं असतं? तुम्हाला लय पोळ काय तुम्ही एके करून द्या 10-5 रुपये. शांत बसा तुम्ही आता, लय राड नका पुढचं. तर ह्यांच्या तिघांची जिरवायसाठी ना ही प्लॅन केला मी. मला त्या सागरच्या बायकोची जिरवायची होती म्हणून ती आपरातपर ह्याचा त्याला केलं. लका 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 रॉकी काय रे केलं? तुझ्या एका चुकीमुळं हा सगळा गोळात गोळ झालाय बघ, सगळा गोळात गोळ. आणि आता इथं पुढे तर नीट सगळी वागा. तुम्ही नका शानपणा करू आणि नका आम्हाला समजून सांगू. ए उठ ग, चल चल घरी. त्यांच्या नादी लागायचंय शान असल्यासारखं. अर्जुन चला चल बाबा लय काम आहेत आपल्याला अजून. हा सावकाश सावकाश.